ये बात प्रधानमंत्री नो और आप प्राइम मिनिस्टर नो प्राइम मिनिस्टर मैं साहब बोलने को दीजिए सर। वो स्वयं कह रहे हैं कि पुस्तक प्रकाशित नहीं हुई। उन्होंने स्वयं स्वीकार किया कि पुस्तक प्रकाशित नहीं हुई। नमस्कार, प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। 2 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये संसदेत इतका मोठा गोंधळ झाला की अमित शहा आणि राजनाथ सिंग इतके आक्रमक झाले की काही क्षणासाठी असं वाटलं की अमित शहा आता राहुल गांधींच्या अंगावर धावून जात आहेत की काय। राहुल गांधींना या सभागृहामध्ये एका पुस्तकातला एक उतारा त्यांना वाचून दाखवायचा होता आणि तो उतारा वाचून दाखवायला त्यांनी घेतल्यानंतर सुरुवात करताच या सभागृहाचे जे स्पीकर आहेत ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना सांगितलं की तुम्हाला हा उतारा वाचता येणार नाही, तुम्हाला या पुस्तकातला हा उतारा वाचता येणार नाही, त्यामुळे तुम्ही हा उतारा घेऊ नका। परंतु राहुल गांधी म्हणले की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि ती मला सभागृहाच्या समोर आणायची आहे, ती मला जनतेच्या समोर आणायची आहे, असं म्हणत त्यांनी तो उतारा वाचायला घेतला। परंतु त्याच क्षणाला गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंग हे इतके आक्रमक झाले की त्यांनी राहुल गांधींना तो उतारा वाचता येणार नाही, जे पुस्तक पब्लिश झालेलं नाही आहे त्या पुस्तकातल्या उताराचा आधार तुम्हाला घेता येणार नाही, तो पुरावा होऊ शकत नाही, असं आक्रमक होत काही क्षणासाठी वातावरण इतकं तापलं की असं वाटलं की आता अमित शहा राहुल गांधींच्या अंगावर धावून जात आहेत की काय। आणि अखेर त्यांना तो उतारा वाचू दिला नाही। आता असं त्या उतार्यामध्ये काय होतं, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सरकारने अशा कोणती बेजबाबदार कृती केलेली होती की जी त्या उतार्यामध्ये आहे। ते पुस्तक मग नेमकं कोणाचं होतं, ते पब्लिश का झालं नाही आणि राहुल गांधींना तो उतारा समोर का आणायचा होता, या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट किंवा तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाका। परवाच्या दिवशी झालं असं की राहुल गांधी बोलायला उठले। त्यांना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा मुद्दा समोर आणायचा होता। त्यासाठी त्यांनी एका पुस्तकातल्या एका उतार्याचा रेफरन्स घेतला आणि तो उतारा ते वाचून दाखवायला लागले। आता ते पुस्तक कुठलं होतं, ते पुस्तक कुणाचं होतं, तर ते पुस्तक होतं मनोज मुकुंद नरवणे यांचं। मनोज मुकुंद नरवणे हे कोण आहेत, तर मनोज मुकुंद नरवणे हे आपल्या देशाचे माजी लष्कर प्रमुख राहिलेले आहेत आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी। या पुस्तकामध्ये जो काही एक पॅरा आहे किंवा जो एक भाग आहे त्यातला एक उतारा राहुल गांधी वाचून दाखवणार होते। आता त्या उतार्यामध्ये काय आहे आणि मग माजी लष्कर प्रमुख नरवणे यांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे हे आत्तापर्यंत पब्लिश का झालं नाही, हे प्रश्न नक्की तुमच्या मनामध्ये पडले असतील, तेच आता मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। मुळामध्ये नरवणे जे आहेत ते माजी लष्कर प्रमुख राहिलेले आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे की 2020 पासून चीन आणि भारत यांच्यामध्ये अत्यंत तणावपूर्ण स्थिती ही डोकलाम असेल किंवा ज्याला आपण गलवान भाग म्हणतो त्या सगळ्या भागामध्ये अत्यंत तणावाची स्थिती आपण सगळ्यांनी बघितली आहे, अनुभवलेली आहे। त्या काळामध्ये त्याच्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा सगळ्या येत होत्या। एक तर तुम्हाला गलवानमधली दृश्य देखील कदाचित आठवत असतील की गलवानमध्ये जेव्हा अशा पद्धतीचा एक तणाव निर्माण झालेला होता तेव्हा चीनचं सैन्य आणि भारतीय सैन्य यांच्यामध्ये अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारामारी झाली। जे हातात काठ्या सापडतील, दगडं सापडतील ती एकमेकांच्या अंगावर टाकण्यात आली, इथपर्यंतची दृश्य आपण बघितली आहेत। आणि मग आपल्या मनामध्ये असा प्रश्नही पडला की या सगळ्यांच्या हातामध्ये रायफली आहेत पण कुणीही फायर केलेलं नाही आहे,
ते सुद्धा का फायर केलं नाही ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण 31 ऑगस्ट 2020ला मात्र नेमकं काय घडलं आणि त्याच सगळ्या भागावर नरवणेंच्या या पुस्तकामध्ये म्हणजे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनीमध्ये एक जो त्यातला महत्त्वाचा भाग आहे तो त्यांनी त्या 31 ऑगस्ट 2020ला जे काही रेचिनला पास आहे, रेचिनला पास हा सुद्धा चीन आणि भारताच्या बॉर्डरवरचा हा एक भाग आहे. या रेचिनला पासच्या ज्यावेळी तो एक तणाव निर्माण झाला होता त्यावेळी नेमकं काय झालं याचं वर्णन त्यांनी आपल्या या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आता रेचिनला पासला 31 ऑगस्ट 2020ला काय झालं तर रेचिनला पास हे चीन आणि भारताच्या बॉर्डरवरचं एक ठिकाण आहे. याच्या जवळ एक टेकडी आहे की ज्या टेकडीवर भारताचा पूर्ण ताबा आहे आणि त्या टेकडीवर 31 ऑगस्टच्या दिवशी असं कळलं की चीन सैन्य जे आहे, चीन सैन्याचे काही 4 रणगाडे हे त्या रेचिनला पासच्या टेकडीच्या दिशेने येत आहेत आणि या रणगाड्यांच्या बरोबर पायदळ सुद्धा आहे, म्हणजे सैनिक सुद्धा आहेत आणि काही प्रमाणामध्ये सैनिक सुद्धा या दिशेने येत आहेत. ही पहिली माहिती समजली ती जोशी म्हणून जे कॅप्टन होते त्यांना ती समजली. त्यांनी नरवणेंना कळवलं की अशा पद्धतीने चीनी सैन्य हे रेचिनला पासच्या या टेकडीच्या दिशेने येत आहे आणि म्हणून मनोज नरवणे यांनी जसं त्यांचे जे प्रोटोकॉल असतात त्या पद्धतीने त्यांनी राजनाथ सिंग जे सगळं त्यांच्याकडे याचं खातं आहे, संरक्षण खातं आहे, त्याच्यानुसार त्यांनी राजनाथ सिंग यांना फोन केला. त्याचप्रमाणे त्यांनी अजित डोवाल यांना देखील फोन केला आणि त्यांना असं सांगितलं की असं सैन्य येत आहे, तर जर काही परिस्थिती तणावाची उद्भवली तर आम्ही काय करू. पण नरवणे यांच्या पहिल्या फोनला ना राजनाथ सिंगांनी काही उत्तर दिलं ना डोवाल यांनी काही उत्तर दिलं. हे जे काही आहे त्यांनी ते पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा ते सगळं सैन्य त्या टेकडीच्या जवळ येऊ लागलं, जवळ पोचलं. तेव्हा पुन्हा एकदा जसं नरवण्यांना ही बातमी कळली तसं पुन्हा एकदा त्यांनी राजनाथ सिंग असतील, डोवाल असतील यांना फोन लावला आणि पुन्हा तोच प्रश्न केला की आम्ही नेमकं काय ॲक्शन घेऊ. त्याच्यावरही पुन्हा ना राजनाथ सिंगांकडनं ना डोवालांकडनं त्यांना काही उत्तर आलं. त्याच्यानंतर त्यांना कॅप्टन जोशींनी असं सांगितलं की आता टेकडी चढण्याच्या दिशेनं हे रणगाडे चढायला लागलेले आहेत आणि सैन्य सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे आता मात्र स्थिती खूप गंभीर आहे कारण ते आपल्या टेकडीच्या जवळ येऊन पोचलेले आहेत, या भागामध्ये येऊन पोचलेले आहेत. पुन्हा एकदा नरवणेंनी या बाबतीमध्ये राजनाथ सिंग यांना फोन लावला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, त्या फोनवर त्यांनी असं सांगितलं राजनाथ सिंग यांना की तुम्ही डोवाल यांना विचारा, तुम्ही पंतप्रधानांची संमती घ्या आणि काय करायचंय नेमकं आम्ही तो आम्हाला निर्णय द्या. परंतु तेव्हा त्या वेळेला मात्र म्हणजे तिसऱ्या कॉलच्या वेळेला राजनाथ सिंग असं म्हणाले की मी पंतप्रधानांशी बोलतो आणि तुम्हाला परत फोन करतो. त्याच्यानंतरच्या अर्ध्या तासांनी राजनाथ सिंगांचा नरवणे यांना फोन आला. त्या फोनवर राजनाथ सिंग असं म्हणाले की पंतप्रधान असं म्हणालेले आहेत की तुम्हाला जे काही योग्य निर्णय वाटेल तो तुम्ही घ्या. म्हणजे याच्यातनं पुन्हा नरवणे यांना कोणतंही कन्फर्मेशन मिळालं नव्हतं की एकतर फायर करा किंवा नका करू किंवा तुम्ही काय करायचंय, तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घ्या असा संदेश हा राजनाथ सिंग यांनी दिला. त्यामुळे कोणतंच कन्फर्मेशन न आल्यामुळे आता या परिस्थितीला कसं टॅकल करायचं हा त्यांच्या समोरचा एक प्रश्न होता. आता मुद्दा असा होता, म्हणजे नरवणे याच्यामध्ये जे लिहित आहेत की मी अशी सिच्युएशन असताना फोन करतो आहे पण तिथनं जे काही रिप्लाय मला मिळत नव्हते आणि हा सगळा त्या उतार्यामधला भाग आहे. आता याच्यातनं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की फायर करू का नको हा विचारण्याचा एक भाग याच्यामध्ये का आला, तर भारत आणि चीन यांच्यामध्ये एक करार झालेला आहे. तो करार असा आहे की कुठलाच सैन्य हे पहिल्यांदी आपल्याकडनं फायर करणार नाही.
हा करार आहे. आणि आत्तापर्यंत म्हणून तुम्हाला मी गलवानचं मगाशी जे उदाहरण दिलं ते यासाठी दिलं की गलवानमध्ये जेव्हा तणाव निर्माण झाला तेव्हा दोन्ही सैन्यांकडून एकमेकांना काठ्यांनी मारण्यात आलं, लाथाबुक्क्यांनी मारण्यात आलं, अगदी हातात जे सापडेल ते दगड धोंड्यांनी मारण्यात आलं, पण त्यांनी तिथे फायर केलं नाही. फायर का केलं नाही तर हा करार जो आहे तो करार असा आहे की जर कुठल्याही एका देशाकडून जर फायर एकाकडनं जरी झालं तरी त्याला असं समजलं जातं की याचा अर्थ तुम्ही युद्धाची घोषणाच केलेली आहे. आणि म्हणून चीनच्या बाबतीमध्ये आणि भारताच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं फायर करायचं नाही हा एक करार झालेला आहे. अर्थात पाकिस्तानच्या बाबतीमध्ये असं अजिबात नाही. पाकिस्तानच्या बाबतीमध्ये इतकं उलटं चित्र आहे की पाकिस्तान आणि भारत सीमेवर जेव्हा जेव्हा तणावाची स्थिती होते तिथं एकमेकांचे फायरच केले जातात आणि त्याच्यातनं सैनिक आपले बळी पडत असतात, त्यांचे बळी पडत असतात. हे चित्र आपण सगळ्यांनी अनुभवलंय. पण चीन आणि भारताच्या सीमेवरचे जे भाग आहेत तिथे मात्र अशा पद्धतीचा एक करार आहे. आता हा जो सगळा भाग आहे हा सगळा भाग या पुस्तकामध्ये मनोज नरवणे यांनी लिहिलेला आहे. हे पुस्तक जे आहे ते आत्तापर्यंत पब्लिश झालेलं नाही आहे. आता जो संसदेमध्ये विरोध करण्यात येत होता गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं, तेव्हा अमित शहा हेच म्हणत होते की जे पुस्तक आत्तापर्यंत पब्लिश झालेलं नाही आहे त्या पुस्तकातला उतारा किंवा त्या पुस्तकातला रेफरन्स किंवा त्या पुस्तकातला पुरावा म्हणून तुम्हाला इथे मांडता येणार नाही, तो वाचून दाखवता येणार नाही. आणि तरी राहुल गांधी तो वाचत होते म्हणून ते आक्रमक झालेले होते. आता मग मनोज नरवणे यांनी जे हे पुस्तक लिहिलेलं आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी, हे पुस्तक आतापर्यंत पब्लिश का नाही झालं किंवा ते प्रकाशित का नाही झालं तर एक लक्षात घ्या की म्हणजे जिथे संरक्षण सेवेमध्ये जी लोक काम करत असतात ते जेव्हा रिटायर्ड होतात आणि त्यांना जेव्हा एखादं काही पुस्तक लिहायचं असतं किंवा त्यांना काही जेव्हा अशा पद्धतीने लिखित स्वरूपामध्ये काही गोष्टी जर का बाहेर आणायच्या असतील तर त्यांना संबंधित त्यांच्या खात्याची म्हणजे लष्कर प्रमुख जरी ते असले तरी त्यांना गृह मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते, तसंच ती डिफेन्समधनं परवानगी घ्यावी लागते आणि या सगळ्या परवानग्या मिळाल्यानंतरच ते पुस्तक किंवा जे काही तुम्ही लिखाण केलेलं आहे ते तुम्हाला पब्लिश करता येतं. मनोज नरावणे यांच्या पुस्तकाला अजूनपर्यंत तशा पद्धतीचा ग्रीन सिग्नल हा दिला गेलेला नाही आहे. आता तो जाणीवपूर्वक दिला नाही आहे की काय आहे हे हा वेगळा विषय आहे, परंतु तो दिला गेला नाही त्यामुळे त्यांचं हे पुस्तक पब्लिश होऊ शकलेलं नाही. आता त्या पुस्तकातला हा जो अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे, आता त्याच्यातनं प्रश्न काय उपस्थित होतात की जेव्हा चीनचं सैन्य भारताच्या इतक्या जवळ येत होतं, नरवणे त्याची कल्पना देत होते, तरीही संरक्षण मंत्रालयाकडनं, तरीही अजित डोवालांकडनं, तरीही पंतप्रधानांकडनं कोणतंही उत्तर त्यांना का दिलं जात नव्हतं. त्यानंतर पंतप्रधानांनी असं उत्तर का दिलं की तुम्हाला जे उचित वाटेल ते करा, कारण उद्या जर का युद्ध यांनी फायर केलं असतं आणि युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असती तर मग भारताची ती क्षमता होती का किंवा युद्ध झालं असतं तर त्याचे परिणाम काय झाले असते. मग जर का तुम्हाला योग्य वाटेल ते करा, अशा स्थितीमध्ये जर त्या सैन्यानी, चीनच्या सैन्यानी त्या टेकडीवर जर का आपला ताबा मिळवला असता तर काय झालं असतं तर आपल्या हातातनं एक भूमी निसटली असती, तर त्यामुळे याचे गंभीर पडसाद उमटले असते. मग अशा इतक्या गंभीर स्थितीमध्ये पंतप्रधानांनी निर्णय का घेतला नाही हा मुद्दा राहुल गांधींना संसदेमध्ये मांडायचा होता की 56 इंची छाती सांगणारे पंतप्रधान त्यावेळी निर्णय का घेऊ शकले नाहीत. आणि याचाच अर्थ हे सरकार देशाची सुरक्षा करण्यामध्ये कमी पडतं आहे हा सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींचा या पुस्तकातल्या या उतार्यांच्या माध्यमातून होता. आणि म्हणून तो सगळा गदारोळ जो संसदेमध्ये झाला आणि त्या गदारोळाला अमित शहा यांनी जो विरोध केला, कारण संसदेमध्ये जे पुस्तक पब्लिश झालेलं नाही आहे त्याचा आधार तुम्हाला घेऊन संसदेमध्ये त्या पुस्तकातला कोणताही उतारा किंवा कोणताही रेफरन्स
हा देता येत नाही. आणि म्हणून अमित शहा भडकले, अमित शहा चिडले आणि त्यांनी असं म्हटलं की ते पुस्तकच पब्लिश नाही तर त्याचा रेफरन्स तुम्हाला इथे घेता येणार नाही. आणि राहुल गांधी हे ऐकायला तयार नव्हते. म्हणून अमित शहा, राजनाथ सिंग हे इतके आक्रमक झाले की संसदेमध्ये अक्षरशः गोंधळ झाला आणि या गोंधळात शेवटी राहुल गांधींना तो प्यारा वाचू दिला नाही. अर्थात त्याच्यानंतर मग राहुल गांधी जेव्हा संसदेच्या बाहेर आले, पत्रकारांशी जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांनी हा सगळा प्यारा वाचून दाखवला. त्याच्यानंतर काँग्रेसकडून विविध नेत्यांकडनं हा प्यारा वेगवेगळ्या सोशल मीडियावर टाकण्यात आला. म्हणजे आता त्या पुस्तकामध्ये काय आहे किंवा या उतार्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे आता प्रायव्हेट राहिलेलं नाही, आता ते बाहेर आलेलं आहे, ते पब्लिक डोमेनमध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता याच्यावरनं पुढच्या काळामध्ये राजकारण रंगणार आहे. परंतु मतचोरीवरनं, वोट चोरीवरनं जेवढं सरकार अडचणीत आलेलं नव्हतं तेवढं सरकार आत्ता अडचणीत आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. किंवा संसदेमध्ये अशा पद्धतीचा हा उतारा म्हणूनच अमित शहा यांनी वाचून दिला नाही असंही बोललं जात आहे. आता याच्या मागे त्या निमित्ताने जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात ते म्हणजे राहुल गांधी या पुस्तकाचा आधार घेऊन जे सांगू पाहत होते संसदेमध्ये ती राहुल गांधींची कृती योग्य आहे का? त्यानंतर जे मनोज नरवणे, माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी जे हे पुस्तक लिहिलंय आणि या पुस्तकामध्ये हा जो 31 ऑगस्ट 2020चा सगळा सिक्वेन्स त्यांनी जो दिलाय ते पुस्तक जे पब्लिश झालेलं नाही किंवा पब्लिश करू दिलं जात नाही आहे हे योग्य आहे का? खरंच जसं राहुल गांधी म्हणतात तसं भारताची सुरक्षा ही धोक्यात आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की यामध्ये मोदी सरकारची तुम्हाला चूक वाटतेय का? हे या निमित्ताने प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तुम्ही या प्रश्नांची नक्की उत्तरं द्या. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. पण आता या सगळ्या नरवणेंच्या पुस्तकावरनं पुढच्या काळामध्ये मोदी सरकारला विरोधक आणि राहुल गांधी हे नक्की घेणार आहेत. आता याच्यावर बचावासाठी सरकार काय करतंय, काय उत्तरं देत आहे हे बघणं तर नक्कीच आपल्याला बघावं लागणार आहे. पण हे 4 प्रश्न त्या निमित्ताने फार महत्त्वाचे आहेत की ज्याची उत्तरं आपल्याला मिळायला पाहिजेत. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा आणि जरूर तुमचं मत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.